नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे तो दिव्यांग असेल, विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असेल किंवा श्रावणबाल योजनेचे लाभार्थी असेल व वृद्धपकाल योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्यांचे पैसे जमा केलेले आहेत. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत, अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये जमा झाले आहेत. पण एक विशेष म्हणजे मागच्या महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांना फक्त 1500 रुपये जमा झाले होते त्या अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे 2500 रुपये जमा झाले आहेत. अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातोय किंवा कमेंट्स येत आहेत की सर, आम्हाला फक्त आणि फक्त 1500 रुपये जमा झाले आहेत, आम्ही आमचे संबंधित कागदपत्र संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा केले होते, परंतु सर आम्हाला फक्त आणि फक्त 1500 रुपये जमा झाले आहेत, जे आम्हाला 2500 रुपये जमा होणे अपेक्षित होते ते जमा झालेले नाहीत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक विशेष माहिती देतोय की मी तुम्हाला या अगोदर सुद्धा सांगितलं होतं की सर्व कागदपत्र तुम्ही जरी कागदपत्र जमा केले असले तरी सुद्धा तुमची केवायसी होणं खूप गरजेचं आहे. तुमच्या तहसील कार्यालयाच्या माध्यमातून किती फास्ट आणि चांगल्या पद्धतीने काम केलं जातं यावरती लक्ष ठेवा. नाही तर तुम्ही फक्त कागदपत्र जमा केलेत आणि तुम्ही बिंदास राहिलेत, तुमची जर केवायसी झाली नसेल तर मात्र तुम्हाला हे पैसे मिळणार नाही, लक्षात ठेवा. आणि हे घडलेलं आहे मित्रांनो. अनेक जिल्ह्यांमध्ये 1500 रुपये मिळालेल्या लाभार्थ्यांना 2500 रुपये जमा झालेले आहेत, परंतु अनेक जिल्ह्यांमध्ये फक्त 1500 रुपये मागच्या महिन्यामध्ये जमा झाले होते, त्या लाभार्थ्यांना या महिन्यामध्ये सुद्धा 1500 रुपये जमा झाले आहेत. बाकी विधवा पेन्शन योजना असेल, श्रावणबाल योजना असेल, वृद्धपकाल असेल, संजय गांधी यांना नियमाप्रमाणे 1500 रुपये जमा झाले आहेत. दिव्यांगांच्या बाबतीमध्ये मात्र थोडीशी गडबड झालेली आहे. 1500 रुपयाच्या ऐवजी 2500 रुपये अपेक्षित होते ते जमा झाले नाहीत. पण मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता, या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये फक्त 1500 रुपये जमा झाले होते आणि आता मात्र त्याच लाभार्थ्याला 2500 रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे असं म्हणता येणार नाही की बाबा राज्य सरकारने मागच्या सारखंच 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकले आहेत. नाही, काही लाभार्थ्यांना 1500 रुपयाचे 2500 रुपये झाले आहेत, मात्र काही लाभार्थ्यांना फक्त आणि फक्त 1500चे 1500 रुपयेच दिलेले आहेत. तर याचा सर्वात महत्त्वाचं कारण सुद्धा तेच आहे की डीबीटी तुमची पेंडिंग आहे. मी तुम्हाला सांगून थकलो की जाऊन बघा, काहीतरी माहिती घ्या, नाही तर तुम्हाला फक्त आणि फक्त 1500 रुपये येतील आणि शेवटी तेच झाले. अशा पद्धतीने एक आनंदाची बातमी सुद्धा होती. आणि दिव्यांगांच्या बाबतीत जो मागे पुढे हप्त्याचा प्रश्न झाला आहे 1500-2500 रुपये, याविषयी थोडक्यात माहिती समजून देण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती. सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग संजय गांधी यांना अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त असल्या कारण त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.